कुंडलीशास्त्र, रत्नशास्त्र, होराशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी, अष्टक वर्ग, टॅरो कार्ड, रमल विद्या, हटोकी विद्या, कर्णपिशाची विद्या, आगोरी विद्या, अशा अनेक विद्या आहेत. सगळ्या विद्या ह्या मानवनिर्मित आहेत आणि हात हा परमेश्वराने बनवलेला आहे. म्हणजे कोण केव्हा मरणार आहे कळेल. डॉक्टरला आजारी झाल्यावर कळतो, पण हातावरनं आजार काय होणार आहे हे अगोदरच कळतं. हस्तरेषेवरून तुम्ही सांगू शकता का कन्फर्म की एखादा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो का? भिकारी पैसे कमवतो, त्याच्या हातात भाग्यरेषा, पण त्याच्या हातात असे काही चिन्ह नाही किंवा अशा काही रेषा नाही की त्यामुळे तो श्रीमंत होऊ शकतो. तो काही भिकारीच राहतो. हातावरच्या ज्या रेषा आहे तर त्या बदलतात का? गव्हर्नमेंटनी किंवा सरकारने पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट ह्याच्यावर तुमच्या हाताचे इम्प्रेशन घेतले नसते. पॉलिटिकल लोक येतात का तुमच्याकडे? आत गेले असतील पोटात, चोऱ्या करा, माऱ्या करा, दरोडे घाला, बलात्कार करा, स्मगलिंग करा, 2 नंबरचे दारूचे धंदे करा, क्लब चालवा, अड्डे चालवा. माझ्या अभ्यासाप्रमाणे अशा रेषा राजकारणी लोकांच्या हातात असतातच असतं. प्रत्येकाच्या हाताला खड्डा आहे. ह्या खड्ड्यातून निघाली शनीकडे गेली. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला बैलासारखं काम करावं लागतं आणि इथंच थांबल्या अर्धी. तो बुद्धीने अर्धवट, डोक्याने अर्धवट, मूर्ख माणूस. देव, मानव, दानव आणि श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण शेवटी जशा असते तसे. हो, 100% खरं ॲक्युरेसी देतं का? अशा रेषा ज्यांच्या हातात असतात त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं, पर्याय नाही. आणि तुमच्याकडे कुणी आलं तर तुम्ही त्याची कुंडलीच काढून द्याल अख्खी. हात असा बघणं काही समजत नाही. मग कसं? हाताला रोलरनी शाई लावून त्याचा छाप घेतला जातो. त्या छाप घेतल्यानंतर त्याच्यावर स्केल टाकलं जातं आणि स्केल टाकल्यानंतर तुमच्या वयाच्या साधारण 15व्या वर्षापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत हे शास्त्र गुप्त आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राजेंद्र दुगड सर. सर नमस्ते. नमस्कार सर. यस सर, हस्तरेषा तज्ज्ञ आहे आणि त्यासोबतच त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे यामध्ये. आणि आज सर आपल्या ज्याही शंका आहेत, ज्याही गोष्टी आहेत हातांवरील रेषांबद्दलच्या, या सगळ्या ज्या शंकांचं निरसन आपलं करणार आहे. आणि मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो की हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्ही स्वतः तुमचा हात बघून एक गोष्ट तरी डिसाईड करू शकता की तुम्ही श्रीमंत बनणार आहे का नाही, तुमच्या आयुष्यात ती भाग्यरेषा आहे का नाही आहे. तर सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. तर सर तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं आहे, हस्तरेषेमध्ये तुमचा एवढा अभ्यास आहे, तर मला सांगा की हस्तरेषेवरून तुम्ही सांगू शकता का कन्फर्म की एखादा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो का नाही बनू शकतो? 100% सांगू शकतो. कसं? ज्या हातात हे काही चिन्ह आहेत, हातामध्ये असे काही चिन्ह आहेत, त्या व्यक्तीच्या हातात जर चिन्ह असतील असे, त्या चिन्हात 6 चिन्ह आहेत, त्या 6 चिन्हांमधलं एखादं चिन्ह जरी असेल तरी ती व्यक्ती अचानक भिकारीपासून करोडपती होऊ शकते, खरबोपती होऊ शकते. हो, 6 चिन्हांमधलं चिन्ह आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल. हां, पण ते त्याच्यावर तुम्ही ॲक्च्युली आज आहे ना आपल्याला सर प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे की कुठे कोणतं चिन्ह असलं तर काय होतं. तो पार्ट आपला थोड्या वेळात चालू होणार आहे. बट आधी मला काही गोष्टी आहे त्या सरांना आपल्याला विचारायच्या आहे. काय वाटतं तुम्हाला हस्तरेषा काय आहे? कसं याला लोकांनी ट्रस्ट ठेवला पाहिजे, का ठेवला पाहिजे गुरुजी? तो हे परमेश्वराने दिलेलं शास्त्र आहे. हे परमेश्वराने दिलेलं शास्त्र आहे. हे एक सायन्स आहे आणि हे गॉडमेड सायन्स आहे. ज्योतिषशास्त्रात अनेक शास्त्र आहेत. कुंडलीशास्त्र, रत्नशास्त्र, होराशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी, अष्टक वर्ग, टॅरो कार्ड, रमल विद्या, हटोकी विद्या, कर्णपिशाची विद्या, आगोरी विद्या, अशा अनेक विद्या आहेत. पण सगळ्या विद्या ह्या मानवनिर्मित आहेत, मनुष्याने बनवलेल्या आहे आणि हात हा परमेश्वराने बनवलेला आहे. त्यामुळं हे सायन्स परमेश्वराने दिलेलं आहे. ते फक्त वाचायचं आणि सोडून द्यायचं, हँड रिडिंग करायचं, फक्त रिडिंग करायचं. तर हातांवरून काय काय समजू शकतं सर आपल्याला? हातावरनं तुमचं मन कसं, तुमची बुद्धी कशी, तुमचं आरोग्य कसं, तुमचं भाग्य कसं, ह्या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आता हृदयरेषा आहे. हृदयरेषावरनं तुमचं मन म्हणजे तुमचा स्वभाव समजला. हेडलाईन म्हणजे बुद्धीवरनं तुमची बुद्धीची पात्रता किती आहे ती समजू शकते. तिच्यातही बरेच प्रकार आहेत. ते प्रकार मी तुम्हाला ऑन पेपर सगळं दाखवतोच आहे. त्याच्यानंतर तुमचं आरोग्य हे सगळं दिसू शकतं. म्हणजे कोण केव्हा मरणार आहे कळेल हे सुद्धा कळतं. आता डॉक्टरला आजारी झाल्यावर कळतो,
पण हातावरनं आजार काय होणार आहे हे अगोदरच कळतं. बापरे. हो. डॉक्टरला कधी कळतं? ज्यावेळेस तो आजारी पडतो त्यावेळेस तो डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर म्हणतो हा आजार झाला आहे तुला, तसं झालं आहे, असं झालं आहे. त्यावेळेस तो डॉक्टरला आजार समजतो किंवा त्याला समजतो. पण हातावरनं तो अगोदरच आजार कधी होणार आहे, केव्हा होणार आहे आणि का होणार आहे हे अगोदरच समजतं. त्याच्यानंतर तुमचं भाग्य समजतं. भाग्यरेषेवरनं भाग्य समजतं. आता भिकारीच्या हातामध्ये सुद्धा भाग्यरेषा आहे. भिकारी पैसे कमवतो त्याच्या हातात भाग्यरेषा आहे. पण त्याच्या हातात असे काही चिन्ह नाही किंवा अशा काही रेषा नाही की त्यामुळे तो श्रीमंत होऊ शकतो. तो काही भिकारीच राहतो. कारण 1-1 रुपये, 2-2 रुपये, 5-5 रुपये, 10-10 रुपये करून तोही पैसे कमवतो. म्हणजे त्याच्या हातात भाग्यरेषा आहे. ह्याचा अर्थ काय? भिकारीच्या हातात सुद्धा भाग्यरेषा आहे. जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या हातात भाग्यरेषा नाही. आणि जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या हातात आयुष्यरेषा नाही. कारण आयुष्यरेषा म्हणून आयुष्य आहे. आणि जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या हातात बुद्धिरेषा नाही. बुद्धी आहेच, कोणाला कमी, कोणाला जास्त आहे, कोणाला अति जास्त आहे. आणि हृदयरेषा आहे. त्याच्यावरून तुमचा स्वभाव समजतो. त्याच्यावरून तुमचा स्वभाव समजतो. तर तुम्ही जसं बोलले की आजार कळतो, पैसा कळतो, भाग्य कळतं, त्याच्यानंतर हे सगळं. तर हातावरच्या ज्या रेषा आहे तर त्या बदलतात का? हातावरच्या रेषा कधीच बदलत नाही बदलत. हा सगळ्या लोकांचा चुकीचा भ्रम आहे. त्याचं कारण असं आहे, हस्तरेषा ह्या कधीच बदलत नाही. हस्तरेषा जर बदलत असत्या तर गव्हर्नमेंटनी किंवा सरकारने पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट ह्याच्यावर तुमच्या हाताचे इम्प्रेशन घेतले नसते. पहिले अंगठा घ्यायचे, आता इम्प्रेशन हाताचे घ्यायला लागले. पूर्ण पंजाचे इम्प्रेशन घ्यायला लागले. आता समजा तुमचं आधार कार्ड हरवलं. आधार कार्ड हरवल्यावर तुमच्याकडं समजा आधार कार्डचा नंबर नाही. मग तुम्ही काय करता? आधार कार्डच्या ऑफिसला जाता. आधार कार्डच्या ऑफिसला गेल्यावर तो ऑफिसर काय सांगतो तुम्हाला की तुमच्या हाताचा पंजा ठेवा. तुम्ही तिथं त्यांच्या मशीनवर पंजा ठेवता. पंजा ठेवल्यानंतर फक्त तुमची माहिती येते. म्हणजे याचा अर्थ काय? जगात एकसारखा हात कोणाचा नाही. आता तर रेटिना पण घ्यायला सुरुवात केली. बरोबर आहे. जगात एकसारखा. जर हस्तरेषा बदलल्या असत्या तर तुमची माहिती येणारच नाही. जर रेषा बदलल्या तर माहिती कशी येईल? कॉम्प्युटर कसं चुकल? बरोबर आहे. कारण इम्प्रेशन हे अगोदर घेतलेले आहेत, नंतर नाही घेतलेले, अगोदर घेतलेले आणि मग तुमची माहिती भरलेली. त्या इम्प्रेशनला तुमची माहिती ती तुमचीच येणार. रेषा जर बदलल्या तर ती माहिती येणारच नाही. इतकं सिंपल गोष्ट आहे. पॉलिटिकल लोक येतं का तुमच्याकडे? सगळ्या टाईपचे लोक आहेत माझ्याकडे. व्यापारी येतात, पॉलिटिकल येतात, सगळ्या टाईपचे बिझनेसमॅन येतात, राजकारणी येतात, इंडस्ट्रियलिस्ट येतात, व्यापारी येतात, नोकरदार येतात, सगळ्या टाईपचे लोक येतात. काही एखादा अनुभव राजकारणी लोकांचा, नाव न घेता आपण जर बोलता आलं तर? एक राजकारणी व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्यांना मी सांगितलं होतं की साहेब तुम्हाला पुढच्या वेळेस यश मिळणार नाही, म्हणजे तुम्ही निवडून येणार नाही. ते म्हणले का बरं? म्हणलं तुम्हाला त्या वयात तुमच्या हातावर आडव्या रेषा तर त्यामुळे तुम्हाला काही यश मिळणार नाही. ते म्हणले असं होऊ शकत नाही. म्हणलं असं होणारच नाही. म्हणलं साहेब मला माझ्या सावलीवर विश्वास नाही, इतका त्या हस्तरेषेवर विश्वास आहे. आणि त्या हस्तरेषेवरून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला पुढच्या वेळेस यश मिळणार नाही. त्यानंतर साहेब निघून गेले. इलेक्शन लागलं. इलेक्शनमध्ये साहेब उभे राहिले. प्रचंड पैसा, अफाट पैसा खर्च केला. 100% त्यांना गॅरंटी होती, शाश्वती होती की मीच निवडून येईल. परंतु इतका असताना सुद्धा ते पडले. आता ज्योतिषशास्त्रातले अनेक शास्त्रामधलं हस्तरेषा शास्त्र चांगलं का? तर कुंडली बनवायला 3 गोष्टी लागतात. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान. ह्या 3 गोष्टी असेल तर कुंडली बनते. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ थोडीशी जरी चुकली, थोडासा टायमिंग मागं पुढं, अख्खी कुंडली चुकली तुमची. इतकी साधी गोष्ट आहे. पण हात चुकायचा संबंधच येत नाही ना. हात हा प्रत्येकाचा हा वेगळा आहे. हात हा प्रत्येकाचा वेगळा आहे ना. त्यामुळे हात चुकायचं काय कारणच नाही.
100% खरं ॲक्युरेसी देतं का? 100% खरं. ते आता तुम्हाला मी समजून सांगतो पुढं, सगळं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. ते शास्त्र का चांगलं का नाही, ते गुप्त शास्त्र आहे. हे शास्त्र गुप्त आहे. ह्या शास्त्राची माहिती बऱ्याच लोकांना माहिती नाही. बऱ्याच लोकांना माहिती ह्या शास्त्रामध्ये जगप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ किरो ह्यांनी जगात नाव केलं. पण त्यांनी हे शास्त्र शिकण्याकरता भारतातले सगळे ग्रंथ चोरून नेले. हे शास्त्र खरं भारताचं, हिंदुस्थानचं, भारताचं मूळ शास्त्र हे भारताचं आहे. आणि त्यांनी हे चोरून नेले. त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर कबूले आणि जगात नाव केलं. पण त्यांनी ह्याच्यात चुका केल्या. त्यांनी ह्याच्यात बऱ्याच चुका केल्या. बऱ्याच गोष्टी ॲक्युरेट आहेत, नाही असं नाही, पण त्यांनीही याच्यात चुका केलेल्या आहेत ज्या तुम्हाला समजतीलच. आता मी तुम्हाला ज्यावेळेस समजून सांगेल त्यावेळेस मी तुम्हाला म्हणाल दाखवा तुमचा हात. आता तुमचा असं आहे का नाही सांगा तुम्ही मला. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षातच येईल बरोबर आहे की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. आता तुम्हाला तर तुमचं माहिती आहे, हो, मला काय माहिती तुमचं काय. बरोबर. मी तर तुम्हाला आज ओळखते, नवीन ओळखते, मला काय माहिती. आणि तुमच्याकडे कुणी आलं तर तुम्ही त्याची कुंडलीच काढून द्याल अख्खी. 100%. हात दाखवला त्याने, हात दाखवाय, हात असा बघणं काही समजत नाही. मग कसं? हाताला रोलरनी शाई लावून त्याचा छाप घेतला जातो. बरं. त्या छाप घेतल्यानंतर त्याच्यावर स्केल टाकलं जातं आणि स्केल टाकल्यानंतर तुमच्या वयाच्या साधारण 15व्या वर्षापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक वर्षाची गोष्ट सांगता येते. एका हातावरून अख्खं जीवन सांगू शकता. जीवन सांगू शकतो. अहो आपण काय म्हणतो, झाकली मूठ 1.25 लाखाची, माझं भविष्य माझ्या हातात, माझं भाग्य माझ्या हातात. फक्त खोलून वाचायचं. ती परमेश्वराने दिलेली लेखली की ती फक्त खोलून वाचायची. हे शास्त्र आहे साहेब, बाकी काही नाही. ह्याच्यात काही ॲक्युरसी किती % ॲक्युरसी? काही जादू नाही, टोना नाही, काही नाही, जंतर नाही, मंतर नाही, कुशी. 100% ॲक्युरसी. वाचणारा परफेक्ट पाहिजे, डोकं शांत पाहिजे, मोबाईल बंद पाहिजे, तर ह्या गोष्टी ॲक्युरेट सांगू शकतो. तर आता हात पाण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी मी समजून सांगतो. तर हात पाण्याच्या अगोदर तुम्हाला गोष्टी समजावून, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा हात तुम्ही पाहू शकता, इतकं सिंपल केलेलं आहे. तर मन लावून ऐका, नाही समजलं लगेच विचार. बरोबर. आणि मला क्रॉस क्वेश्चन लगेच करा आणि त्याच पॉईंटला करा. हो, बरोबर. म्हणजे माझी लिंक तुटणार नाही. येस येस येस, नक्की नक्की. तर हात का पाहायचा? हां, हात पाहणे म्हणजे स्वतःला पाहणे. स्वतःला पाहणे म्हणजे काय? मी कसा, माझं मन कसं, माझी बुद्धी कशी, माझं आरोग्य कसं आणि माझं भाग्य कसं. बरोबर. त्या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आपण काय म्हणतो, झाकली मूठ 1.25 लाखाची, माझं भविष्य माझ्या हातात, माझं भाग्य माझ्या हातात. आज ते आपल्याला खोलून वाचायचं आहे. ही परमेश्वराने दिलेली एक लिपी आहे जी तुम्हाला वाचता येत नाही आणि मला वाचता येते, एवढाच फरक आहे, बाकी कोणताही फरक नाही. ह्याच्यामध्ये कोणतीही घालमेल झाली, खडे माळा अंगठ्या गंडे दोरे असले काही उपाय चालत नाही. उपाय नाही. जर उपाय असते तर त्या व्यक्तीने लोकांना उपाय सांगितले नसते, स्वतःवर उपाय करून लाखो रुपये कमवले असते. किंवा जर उपाय असते तर लोकांनी कामच केलं नसतं. 24 तास उपाय करून रेमेडी करून करोड रुपये कमवले असते. माणसाला फक्त रात्रीतनं करोडपती खरबपती व्हायचे. ह्या गोष्टी शक्य नाही. हे उपाय वगैरे काही नाही. तर ज्योतिषशास्त्रात अनेक शास्त्र आहेत. कुंडलीशास्त्र, रत्नशास्त्र, होराशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी, अष्टक वर्ग, टॅरो कार्ड, रमल विद्या, हटयोगी विद्या, कर्णपिशाच्य विद्या, अघोरी विद्या, अशा अनेक विद्या आहेत. पण सगळ्या विद्या ह्या मानव निर्मित आहेत, मनुष्याने बनवलेल्या, आणि हात हा परमेश्वराने बनवलेला आहे. त्यामुळे ह्याला ज्योतिष म्हणत नाही, ह्याला भविष्य म्हणत नाही, ह्याला म्हणतात हस्तरेषा वाचन, हात वाचणे आणि सोडून देणे, हँड रिडिंग. ते सगळं मॅनमेड आहे आणि गॉडमेड आहे. जमीन आसमानचा फरक आहे. हे गॉडमेड सायन्स आहे आणि ते मॅनमेड सायन्स आहे. आणि मनुष्य हा स्वतःच्या स्वार्थाकरता काही बनवतो, त्याला जे वाटतं ते बनवतो, कारण त्याला फक्त पैसा पाहिजे. तर त्याला काही अर्थ नाही.
आता तुम्हाला एक कुंडलीचं उदाहरण देतो. कुंडली बनवायला 3 गोष्टी लागतात. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान, ह्या 3 गोष्टी असेल तर कुंडली बनते. आता मुंबईला एक 10 मजली हॉस्पिटल आहे. त्या 10 मजली हॉस्पिटलमध्ये एकाच तारखेला, एकाच वेळेस, एकाच ठिकाणी कमीत कमी 8-10 जणांचा जन्म होतो. मग 10 जणांच्या कुंडल्या सारख्या यायला पाहिजे, 10 जणांचं भविष्य सारखं यायला पाहिजे, 10 जणांचे व्यवसाय सारखे यायला पाहिजे, येत नाही. ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब जन्माला आले त्या दिवशी कमीत कमी 5 जण जन्माला आले असतील, मग ते 5 जण पंतप्रधान व्हायला पाहिजे ना. किंवा ज्या दिवशी मुकेश अंबानी साहेब जन्माला आले त्या दिवशी 7-8 जण जन्माला आले असतील, मग ते 7-8 जण मुकेश अंबानी व्हायला पाहिजे. होत नाही. बरोबर. आता त्या शास्त्रात ताकद पण नाही असं नाही. कुंडलीमध्ये ताकद आहे ना, थोडीफार ताकद आहे, नाही असं नाही. काही गोष्टींची ताकद आहे, नाही असं नाही. ते शास्त्रही चांगलं आहे. तर राशी किती? 12 आणि जगात जनता किती? 850 कोटी. बरोबर. म्हणजे एक रास जर पकडली तर एका राशीत कित्येक लाख कोटी आले. समजा आपण मेष रास पकडले तर मेष राशीत व्यापारी आला, भिकारी आला, राजकारणी आला, ट्रकवाला आला, ड्रायव्हर आला, ट्रान्सपोर्टवाला आला, प्लायवूडवाला आला, किराणावाला आला, सोन्या चांदीवाला आला, भाजीवाला आला, टपरीवाला आला, सगळ्या टाईपचे लोक आले. पेपरमध्ये तर मेष रास तुमची पुढच्या महिन्यात वास्तू होणारी. अहो पण मेष राशीत भिकारी पण आहे ना. त्या भिकाऱ्यांनी पण एका आईच्या पोटात जन्म घेतलेला आहे, त्यालाही रास आहे. बरोबर आहे. भिकारीची काय वास्तू होणार? भिकारी तो भिकारीच ना. आता त्या शास्त्रात ताकद पण आहे. ती कशी? तर ज्या ज्योतिषाचा अभ्यास किंवा ज्या व्यक्तीचा अभ्यास कुंडलीचा अंकगणितशास्त्रानुसार आहे त्याचं प्रेडिक्शन ॲक्युरेट येतं. पण ते वाचणारे लोक राहिले नाही, सगळे गेले आणि जाताना आपली विद्या घेऊन गेले. आज भारतात ती विद्या आहे, भारतात आपली ती विद्या आहे, पण ते वाचणारे लोक फार कमी राहील. आणि ते सगळे बसले दिल्ली, लुधियाना, पानिपत, हरियाणा, हिमाचल, मुंबई अशा ठिकाणी काही ज्योतिषी आहेत की ज्यांचा अभ्यास करताना ते आणि ते प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट सांगू शकतात. बरोबर आहे. झालं कुंडलीचं. त्याच्यानंतर आपण घेऊ वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे काय? हवा ही पश्चिमेकडनं पूर्वेला वाहते. हवेतनं आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो. बरोबर. ज्याच्यावर आपण जिवंत राहतो. म्हणून घराला खिडक्या या पश्चिमेला पाहिजे, म्हणजे आपल्या घरात हवा खेळती राहते, ज्याच्यातनं आपल्याला प्राणवायू ऑक्सिजन मिळतो, ज्याच्यावर आपण जिवंत राहतो. ह्याला म्हणतात वास्तुशास्त्र. किंवा आपण घरामध्ये अन्न शिजवतो. अन्न शिजवल्यामुळे अनेक बारीक 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 जीवजंतू तयार होतात. बरोबर. जे आपल्याला घातक असतात. म्हणून घराचं किचन हे आग्नेयला पाहिजे. का तर आग्नेयचा सूर्य हा प्रचंड तापतो, ऊर्जा देतो, कडक होतो. त्या तापल्यामुळं, त्या ऊर्जेमुळं ते बारीक बारीक जीवजंतू मरून जातात, नष्ट होतात, जे आपल्याला घातक असतात. ह्याला म्हणतात वास्तुशास्त्र. बरोबर आहे. तो फेंगशुई लाव, तो कोळा लाव, हे सगळं बोगस, कुछ नाही. अहो साहेब, पुण्यातला अख्खा लक्ष्मी रोड दाखवून की कोणाचा गल्ला ईशान्येला, कोणाचा वायव्येला, कोणाचा नैऋत्येला, कोणाचा आग्नेयेला. रोज पैशाच्या बागा येऊन जातात घरी. मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? किंवा पुण्यात अनेक गटारी वाहतात, नाले वाहतात. अनेक गटारी नाल्यावर देशी दारूची दुकानं आहेत, बिअर परमिट रूम आहेत, बिअर शॉप आहेत. तोही व्यवसाय, माणसाने बनवलेला व्यवसाय. आज पुण्यात काही काही दुकानं आहेत देशी दारूचे, माझ्या माहितीत आहेत, जे गटारीवर आहेत, नाल्यावर आहेत. सगळी बुघाण वाहते त्या नाल्यावर. रोजचं कलेक्शन 2-2 लाख रुपये. मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? वास्तुतज्ञ वास्तुशास्त्राला काय म्हणतो की गटारीवर आणि नाल्यावर नको, लक्ष्मी येत नाही. अहो तिथं लक्ष्मी 2 लाखाचं पाणी भरते. मग पुढे गेलं वास्तुशास्त्र. किंवा जुन्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात, महाराणा प्रतापांच्या काळात अनेक युद्ध झाले, हिंदू मुसलमान युद्ध झाले. हिंदूंनी काय केलं? जे मारले गेले ते तिथंच जाळले. बरोबर. आणि मुसलमानांनी काय केलं? जे मारले गेले ते तिथंच गाळले. अहो तुम्ही आम्ही जिथं राहतो तीच स्मशानभूमी आणि मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? पुणे इतिहासकालीन आहे. पुण्यामध्ये शनिवार वाडा, इशराबाग वाडा, लाल महल, सिंहगड किल्ला
पुणे इतिहासकालीन हो पुण्यात अनेक युद्ध झालेले आहेत. बरोबर. पुण्यातल्या आज कित्येक सीमा तुम्ही पहा, खोदकाम करताना हाडकं सापडतात, बिल्डर थांबत नाही, स्कीम ठोकून मोकळा होतो. लक्षात वास्तुशास्त्र. मग कोणाचं टॉयलेट ईशान्येला येतं, कोणाचं दरवाजा पूर्वेला येतो, कोणाचा पश्चिमेला येतो, कोणाचा दक्षिणेला येतो, कोणाचा उत्तरेला येतो. मग त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांचं वाटोळं व्हायला पाहिजे. तसं तर काही दिसत नाही. हां, ते झालं वास्तुशास्त्र. आता आपण घेऊ रत्नशास्त्र. रत्नशास्त्र म्हणजे काय? भारतामध्ये आंध्र प्रदेशात ताडपत्री आणि कडप्प्याला डोंगरांमध्ये कडाप्पा निघतो, जो आपण खिडक्यांना वापरतो. किंवा राजस्थानमध्ये डोंगरांमध्ये ग्रेनाईट आणि मार्बल निघतं, जे आपण किचन ओट्याला वापरतो. तसंच थायलंड, जर्मनी, अमेरिका आणि साऊथ आफ्रिका यांच्या डोंगरांमध्ये चमकीला दगड निघतो. आता माझा विषय म्हणून मी खास त्या थायलंडला बँकॉकमध्ये जेम्स फॅक्टरी खास पाहायला गेलो. बँकॉक गेलो होते. बँकॉकला गेलो, जेम्स फॅक्टरी तिथं. ती मला माहीत पडली, तिथं जेम्स फॅक्टरी फार मोठ्या प्रमाणात आहे. सगळे खडे बनवतात तिथं. असा डोंगरातून मोठा दगड काढतात, छोटा 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 करून एवढा छोटा दगड तयार करतात. तिथं अशा एकाला आणि 100 मुली बसलेल्या असतात. तिथं मुली जास्त काम करतात. प्रत्येक मुलीच्या समोर एवढं मशीन असतं. त्या मशीनमध्ये ती मुलगी दगड घालते, कुरून 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 करून बारीक दगड खडा तयार करते, आकार देते, पैलू पाडते आणि त्याला पॉलिश करते. लाल निघाला माणिक, निळा निघाला नीलम, पिवळा निघाला पुष्कराज, पांढरा निघाला मोती. अहो तो दगड आहे, दगड निर्जीव वस्तू. तो काय कल्याण करणार आपलं? हां, ही तर सजीव माणूस तो कल्याण करत नाही, आणि तो दगड काय कल्याण करणार? दगड तो दगड निर्जीव वस्तू आहे ती. बोलू पुढचं मग आता. हां, बरं. असं खड्यावाला म्हणतो की चांगले व्हायचे खडे मिळतात, तर वाईट व्हायचे पण मिळाले पाहिजे. हां, खरं आहे तर खोटं आहे, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे, नाण्याला 2 छापा आहे तर काटा आहे. बरोबर. असं खड्यावाला बोलतो की चांगले व्हायचे खडे मिळतात. माझी कॅपॅसिटी 5 लाखाची. ओके. मी खड्यावाल्याला 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. त्यांनी मला खडे असे आणून द्यावे की ज्यांनी माझं वाटोळं झालं पाहिजे, मी भिकारी झालो पाहिजे, मूर्ख झालो पाहिजे आणि भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरलो पाहिजे. असे 5 लाखाचे खडे आणून द्यावे आणि मला रजिस्टर ॲग्रीमेंट करून द्यावं. किती दिवसात माझं वाटोळं होईल, भिकारी होईल, मूर्ख होईल आणि भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरेल. आता हे तुमचं मत आहे ऍक्च्युली, तुमचा अभ्यास आहे, त्यावरून तुम्ही बोलताय. बरोबर. माझे पॉडकास्ट रत्नांबद्दल पण होतात सर, तर त्यांचं पण एक मत आहे. बरोबर आहे, असू शकतो. तर कधीतरी आपण एक डिबेटी ठेवू, कसं हस्तरेषा बेटर आहे चालेल. रत्नांपेक्षा, किंवा वास्तू तज्ञांना पण आपण बोलवू एका टेबलवर. एक डिबेटही त्याच्याबद्दल होऊ शकते. तर मी ॲज अ जर्नलिस्ट काम करतो, त्यामुळे मला तुमचंही ऐकणं महत्वाचं आहे, त्यांचंही मला ऐकणं महत्वाचं. बरोबर आहे. बरोबर आहे, चालेल. तर हस्तरेषा तुम्ही जितकं म्हणतायत आता की हस्तरेषा ही खूप इम्पॉर्टंट आहे, आणि सगळ्या विद्यांपेक्षा हस्तरेषेची विद्या ही सगळ्यात पवित्र शास्त्र आहे, कारण परमेश्वराने दिलेलं आहे. सगळ्यात पवित्र शास्त्र आहे, परमेश्वराने दिलं. काय माहिती, हे शास्त्र गुप्त आहे आणि ना शिकवणारे लोक राहिले नाही. आज कुंडली शिकवणारे भरपूर जण सापडतील तुम्हाला, पण हस्तरेषा शिकवणारे कोण राहिले नाही. माझ्या नशिबाने मला एक गुरु भेटले, आज ते फार वयस्कर आहेत. त्यांनी मला ही काय गोष्टी शिकवल्या. श्रीरामपूरचे आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ज्ञ आदरणीय श्री कांतीलालजी भंडारी, त्यांनी मॅक्सिमम गोष्टी त्यांनी शिकवल्या मला. त्याच्यानंतर मी दिल्लीला काही गोष्टी शिकलो, नोएडाला होतो, दिल्लीला होतो, मुंबईला होतो, त्याच्यानंतर जयपूरला होतो, त्याच्यानंतर राजस्थानच्या उदयनपोलमधून मी ह्या शास्त्रावर PhD केली. बरोबर. तिथं मला गोल्ड मेडल अवॉर्ड पण मिळाला. ओके. आणि नंतर मग मी ह्या गोष्टी चालू पण केल्या. ज्या भगवंतानी, ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या परमेश्वरांनी ही पृथ्वी आणि ही सृष्टी निर्माण केली, ह्या पृथ्वीवर 84 लाख जीव जंतू प्राणी मात्र जन्माला घातले. त्यात एकमेव मनुष्य प्राणी असा जन्माला घातला आणि त्याला 2 गोष्टी जास्त दिल्या, एक मन आणि दुसरी गोष्ट बुद्धी. तर आता तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये व्यवस्थित दाखवतो. ठीक आहे. कोणत्या रेषेचं काय महत्त्व असतं, त्या रेषा कशा गेल्या, मग काय असतं, ते सगळं प्रॅक्टिकलनं दाखवतो, कृती काढून दाखवतो. तर आता आपण थेअरी ऐकली. आपल्याला सरांनी सांगितलं की
कसं हस्तरेषा ही जास्त महत्वाची आहे जर आपण सगळ्या वैदिक शास्त्रांचा अभ्यास केला तर. पण आता आपण प्रॅक्टिकली आपल्याला सर दाखवणार आहे की हातावर कोणती रेषा असली आणि कोणती रेषा कुठून कट होते किंवा कोणती रेषा कुठं जाते त्यावरून तुमच्या आयुष्यात किती पैसे येऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य किती सुखकर होऊ शकतं किंवा तुमच्या लाईफ पार्टनरसोबत तुमच्या भांडणं होऊ शकतं का. तर सर सुरुवात करू आपण. तर ज्या भगवंतानी, ज्या विधात्यांनी आणि ज्या परमेश्वरांनी ही पृथ्वी आणि ही सृष्टी निर्माण केली, ह्या पृथ्वीवर 84 लाख जीव जंतू प्राणी मात्र जन्माला घातले. त्यात एकमेव मनुष्य प्राणी असा जन्माला घातला आणि त्याला 2 गोष्टी जास्त दिल्या. एक मन आणि दुसरं बुद्धी. जो मनाचा बुद्धीचा वापर करतो तो मनुष्य प्राणी आणि जो वापर नाही करत तो जनावर प्राणी. बरोबर. ह्यांना काही समजत नाही. दिवस रात्र, अंधार उजेड, अमावस्या पौर्णिमा काही समजत नाही. खाणे आणि झोपणे ह्याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही. परंतु 84 लाख जीवजंतू प्राणीमात्रामध्ये एकमेव मनुष्याला मन आणि बुद्धी मिळाल्यामुळे मनुष्य चंद्रावर पण जाऊन पोचला आणि समुद्राचा तळ पण ते शोधून काढला. आपण एक छोटासा मोबाईल घेतो, त्या छोट्याशा मोबाईलमध्ये छोटंसं सिम कार्ड टाकतो, 15-16 बटणं दाबतो आणि विदिन 10 सेकंदात अमेरिकेला व्हिडिओ कॉलिंग करतो. नॉट अ जोक. 10,000 किलोमीटर लांब ते अमेरिका. आपण 10 सेकंदात तिथले ऑडिओ व्हिडिओ पाहू शकतो. आपल्या शेजारी बसलेल्या माणसाचा आवाज इतका क्लिअर येत नाही, इतका क्लिअर आवाज त्या मोबाईलमध्ये येतो. हे फक्त आणि फक्त मनुष्याला मन आणि बुद्धी मिळाल्यामुळे जमलं, बाकी कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. तर गाय फक्त चारा खाते, मांस कधी खाणार नाही. बरोबर. वाघ फक्त मांस खातो, चारा कधी खाणार नाही. मनुष्य चाराही खातो, घासही खातो आणि मांसही खातो. मनुष्याला कुठलंच कसलंच बंधन नाही. त्याला जे वाटल ते तो करत सुटलाय. प्रत्येक प्राणी हा बंधनात आहे, पण मनुष्य प्राणी हा कोणाच्याही बंधनात नाही. बरोबर आहे. तर आपल्या हातामध्ये 7च ग्रह आहेत. हे 9 ग्रह नाही आणि 12 ग्रह नाही. हे चुकीचं आहे थोडंसं. हे राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे ग्रह नाही, हे काल्पनिक बिंदू आहेत. ग्रह 7च. त्याचं उत्तर असे 7 वार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, वार 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, सप्तरंग. त्या 7 रंगामध्ये जगातले सगळे रंग आहेत. त्या रंगाला ते रंग मिसळता आले पाहिजे, तो कोणताही रंग तयार करू शकतो. सप्तसुरे सारे गम पद निसा. त्या 7 सुरांमध्ये जगातले सगळे आवाज आहेत. त्या वाजंत्री वाजवणाऱ्याला ती यंत्र वाजवता आलं पाहिजे, तो कोणताही आवाज निर्माण करू शकतो. तसंच आपल्या हातामध्ये 7च ग्रह आहेत. त्या 7 ग्रहांची माहिती त्या ज्योतिषाला किंवा त्या व्यक्तीला पाहिजे. त्या 7 ग्रहांची माहिती तुम्हाला समजून सांगतो. मन लावून आहे का? नाही समजलं लगेच विचारा, क्वेश्चन लगेच करा. नक्की नक्की. तर पहिला ग्रह आहे गुरुचा. गुरु म्हणजे परमार्थ, देणे. ह्या ग्रहाचा जन्म झाला लोकांचं कल्याण करण्याकरता, समाजसेवा करण्याकरता. ह्या जगात सर्व लोक सुख, शांती, समाधानात राहावे, आनंदात राहावे, सर्वांना पैसा मिळावा असा 24 तास 365 दिवस विचार करणारा गुरुचा ग्रह. फक्त देत राहणे, देत राहणे, देत राहणे, वाटत राहणे. सकाळी लाख रुपये दिले, संध्याकाळी विचारलं काय शिल्लक आहे बाबा, सगळं वाटून मोकळा. तर गुरु म्हणजे परमार्थ, लोकांचं कल्याण करणे आणि समाजसेवा करणे. बरोबर. हा गुरुचा पर्वत, हे गुरुचं बोट. गुरुला आपण जेव्हा कुंडली बघतो किंवा ॲज अ ग्रह आपण कन्सिडर करतो, तर गुरुला एक म्हणजे अभ्यास म्हणून बघितलं जातं ना, की जो टीचर आहे किंवा जो काही शिकवतो त्याला गुरु तसा एक ग्रह आहेच ना. 100% बरोबर. ह्याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे शनीचा ग्रह. शनी म्हणजे स्वार्थ, घेणे आणि पैसा. बरोबर. तुझं ते माझं आणि माझं ते माझं असा 24 तास पैसा पैसा करणारा शनीचा ग्रह. ह्याला द्यायचं माहिती, ह्याला घ्यायचं माहिती, ह्याला वाटायचं माहिती, ह्याला लुटायचं माहिती. 24 तास परमार्थ, 24 तास स्वार्थ, 24 तास फक्त लोकांचा विचार आणि 24 तास फक्त स्वतःचा विचार. हा शनीचा पर्वत, हे शनीचं बोट. ओके. ह्याच्यानंतर सूर्य. सूर्य म्हणजे ज्ञान आणि फेम. फेम म्हणजे प्रसिद्धी. प्रसिद्धी. तुमचा ज्ञानाचा प्रकाश किती पडतो हे सूर्यावरनं कळतं आणि तुमची प्रसिद्धी किती आहे ही सूर्यावरनं कळते. आपण काय म्हणतो 33 कोटी देव आहेत. सगळे देव चित्रात, फोटोत आणि मूर्तीत बसले आहेत.
आपल्याला आपल्याला रोज प्रत्यक्ष दर्शन देणारे कोणते कोणते देव आहेत? एक सूर्यदेव येतो बरोबर. आणि चंद्रमा पण येतील ना? बरोबर. बरोबर. आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देणारे फक्त दोनच देव आहेत, एक सूर्यदेव आणि दुसरे चंद्रदेव. बाकी कोणतेही देव दर्शन देत नाही, सगळे चित्रात फोटोत आणि मूर्तीत बसले. बरोबर आहे. त्यातही सूर्यदेव का महत्वाचे? तर सूर्य उगवल्यामुळे अंधकार नष्ट होतो, प्रकाश पडतो, सूर्याच्या ऊर्जेमुळे झाडं जिवंत आहेत, त्या झाडांमधून ऑक्सिजन मिळतो, त्या ऑक्सिजनवर तुम्ही आम्ही 84 लाख जीवजंतू प्राणी मात्र जिवंत आहोत. सूर्य जर बुडाला, नष्ट झाला तर सगळी पृथ्वी काळोख होऊन जाईल, अंधार होऊन जाईल, कोणी जिवंत राहणार नाही. म्हणून सूर्य हा अतिशय महत्वाचा ग्रह. मग हिंदू म्हणू शकत नाही सूर्य माझा आणि मुसलमान म्हणू शकत नाही चंद्र माझा. हिंदूला सुद्धा चंद्राचे दर्शन घ्यावे लागतात आणि मुसलमानाला सुद्धा सूर्याचे दर्शन घ्यावे लागतात. बरोबर. आणि जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी सूर्यदेवाला ओळखत नाही. म्हणून सूर्यावरनं तुमची प्रसिद्धी किती आहे ती कळते. स्प्रेड होतो जसं सूर्य तसं फेम येतं. बरोबर आहे. हा. नद्या वाहतात. हो. नद्या असं नाही म्हणत तू चोर आहे, तू पाणी पिऊ नको. नद्या सगळ्यांकरता, धरती आकाश पृथ्वी सगळ्यांकरता, तसं सूर्य आणि चंद्र सगळ्यांकरता. बरोबर आहे. हा सूर्याचा पर्वत, हे सूर्याचं बोट. ओके. त्याच्यानंतर बुध. बुध म्हणजे व्यापार, बिझनेस, नोकरी, हे झालं क्षेत्र, म्हणजे कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्र. बुध म्हणजे हो. पण खरा अर्थ डेव्हलपमेंट. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात किती प्रगती करू शकता, डेव्हलपमेंट करू शकता, हे बुधावरनं कळतं. छोट्या व्यापाऱ्याला वाटतं मोठा व्यापार व्हावा, छोट्या दुकानदाराला वाटतं मोठं दुकान व्हावं, छोट्या नोकरदाराला वाटतं मोठी नोकरी मिळावी, छोट्या इंडस्ट्रीवाल्याला वाटतं मोठी इंडस्ट्री व्हावी, छोट्या दरोडेखोराला पण वाटतं मोठा दरोडेखोर व्हावा. प्रत्येक क्षेत्र आहे, हो. त्या क्षेत्रात तुम्ही किती प्रगती करू शकता हे बुधावरनं कळतं. हा बुधाचा पर्वत आणि हे बुधाचं बोट. बरोबर. त्याच्यानंतर मंगळ. मंगळ हा पोलीस मिनिस्ट्रीचा ग्रह आहे. ह्याला झुकणे, वाकणे, भिणे, घाबरणे माहीत नाही. पहिले 2 थोबाडीत दिल ठेवून आणि मग विचारतो तू काय केलं, पण पहिले 2 थोबाडीत मारून मोकळावे. कडक, जैसे को तैसा, टीट फॉर टॅट, जशाच तसे वागणारा मंगळाचा ग्रह. तू चांगला मी चांगला, तू वाईट मी वाईट, तू बदमाश तर मी पण बदमाश, असा वागणारा मंगळाचा ग्रह. ह्या ज्या 2 रेषा आहेत आडव्या, हा पूर्ण मंगळाचा पट्टा मधला. ओके. ह्या 2 रेषा आडव्या ज्या आहेत ह्याच्यामधला जो पूर्ण पट्टा आहे तो मंगळाचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर चंद्र. चंद्र म्हणजे प्लॅनिंग. तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुमच्या कल्पना कशा आहेत हे चंद्रावर कळतं. आपण पहिले प्लॅनिंग करतो, कल्पना करतो, मग आचरणात आणतो, मग त्या व्यवसायात किंवा त्या नोकरीमध्ये डेव्हलपमेंटच्या मार्गाला प्रस्थान करतो. पण प्रस्थान करण्या अगोदर आपण पहिले प्लॅनिंग करतो. तर तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुमच्या कल्पना कशा आहेत हे चंद्रावर कळतं. चंद्र म्हणजे प्लॅनिंग. बरोबर. हा चंद्राचा पर्वत. हा. हा चंद्राचा पर्वत. आणि शेवटचा ग्रह शुक्र. शुक्र म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेम कसं करता हे शुक्रावरून कळतं. 2 व्यक्ती जवळ येतात, आपसामध्ये प्रेम करतात, आपण त्याला म्हणतो गॉड. त्याच 2 व्यक्ती जवळ येतात, आपसामध्ये भांडण करतात, गॉडच्या उलटं डॉग. आत्ताच्या कलियुगामध्ये 99.99% लोकांना प्रेम करता येत नाही. आईशी भांडल, बापाशी भांडल, नवऱ्याशी भांडल, बायकोशी भांडल, मित्र, नातेवाईक, आपतेष्ट सगळे भांडणं भांडणं भांडणं. फक्त मतलब आणि स्वार्थापुरतं मनुष्य प्रेम करतो. कलियुगाचं वाटोळ आहे. कलियुगात प्रेम राहिलेलं नाही. तर तुम्ही प्रेम कसं करता हे शुक्रावरून कळतं. आता तुम्ही 7 ग्रह सांगितले बरोबर आपल्या हातावर. जर आपल्या ऑडियन्सला तुम्ही जस्ट नुसतं असं दाखवून दिलं की हे थोडंसं एक इन जनरल, तर हा पहिला ग्रह गुरुचा, म्हणजे हे पूर्ण एअरबोट गुरुचं. गुरुचं. हे शनीचं. सर तिकडे बघून जर दाखवलं तर. हा गुरुचा. बरोबर. हे शनीचं. हा. हे सूर्याचं. बरोबर. हे बुधाचं. हा. हा मधला पट्टा मंगळाचा. हा जो पट्टा आहे या 2 लाईन रेषाच्या मधला मंगळाचा पट्टा. ओके. हा. आणि मंगळाचा पट्टा. आणि हा असा जो हा पट्टा आहे हा याच्या खालचा चंद्राचा पट्टा. बरोबर. आणि हा शुक्र, हा शेवटचा ग्रह शुक्र. तर सरांनी खूप सिंपलरित्या आपल्याला समजवलेलं आहे. म्हणजे की तुम्हाला जरी तुमचा हात स्वतः बघायचा असेल तरी तुम्ही आता तो बघू शकता की कोणता पट्टा कशाचा आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये अजून शिकू सरांकडून. समजलं. येस. तो शेवटचा ग्रह शुक्र. त्याच्यानंतर ह्या कलियुगाला पंचमहारा म्हणतात. पंचमहारा, हा पंचमहारा जो आहे हा सुखम दुःखम जार आहे. जगामध्ये प्रत्येकाला सुख आहे आणि प्रत्येकाला दुःख आहे.
जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याला 100% सुख हे शोधूनही सापडणार नाही. बरोबर. अहो भिकाऱ्याला पण सुख आहे, खायला मिळालं सुखी, नाही मिळालं दुखी. इतक्या मोठ्या रिलायन्स कंपनीचे मालक श्री मुकेश अंबानी हे पैशाने प्रचंड सुखी, परंतु मनाने प्रचंड दुखी. का तर त्यांच्या मुलाचं वजन 145 किलो झालं, त्याला शुगर, डायबिटीस, थायरॉइड, BP, कॅलेस्ट्रॉल, दुनियाचे आजार चालू झाले. म्हणजे इतकी मोठी रिलायन्स कंपनी सांभाळणारा पुढं 12,000 योग्य नाही म्हणून मनाने दुःखी. खचतात ते, मनाने हा दुःखी. पैसा प्रचंड पण मनाने दुःखी. सुखम दुःखम, प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. त्याच्यानंतर जे ब्रह्मचर्यात आहेत, ज्यांना खायला प्यायला फुकट मिळतं, राहायला फुकट मिळतं, कपडा लत्ता फुकट मिळतो, फिरायला फुकट मिळतं, संसार चालवायचा नाही, बायका पुरं सांभाळायची नाही, तेही दुःखी. माझ्याकडे एक फार मोठे महंत येऊन गेले, फार मोठे महंत ब्रह्मचारी, हात पाहायला आले. म्हणजे फार पोलीस बंदोबस्तात ते आले होते, पोलीस बंदोबस्त आहे त्यांना. म्हणलं मी हातात तुमचा पाहणार, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं तुम्हाला सगळ्या गोष्टी फुकट आहेत, मग तुम्हाला हात बघायची काय गरज आहे? म्हणले म्हणजे? म्हणलं तुम्हाला खायला प्यायला फुकट मिळतं, राहायला फुकट मिळतं, कपडा लत्ता फुकट मिळतो, फिरायला फुकट मिळतं, बंदोबस्तात आहे तुम्ही, त्याच्यानंतर संसार चालवायचा नाही, बायका पोरं सांभाळायचे नाही, मग हात कशाला पाहायचा तुम्हाला? ज्याला संसार करायचा आहे, ज्याला पैसे कमवायचे त्याची गोष्ट वेगळी, तुम्हाला काय जरूर हात बघायची नाही? बरं पाहायचं. अहो म्हणलं तेच तर विचारतो, का पाहायचं? नाही उत्तर देतात. तेही दुःखी, सगळं फुकट असून दुःखी. सुखम दुःखम, प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला दुःखी. कलियुगात सुखम दुःखम जो आरा आहे तो सुखम दुःखमचा आहे. प्रत्येकाला सुख, प्रत्येकाला दुःख. 100% सुखी माणूस ह्या जगात शोधूनही सापडणार कोणीच नाही आहे, खरी गोष्ट आहे. नाही सापडलं. अशा किती पैसा असो नाही तर नसो, सुखी माणूस आत्ताच्या कलियुगात एकही नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला. त्याच्यानंतर तुमची लाईफस्टाईल कशी ती शुक्रावरनं करते. बरोबर आहे. झोपडपट्टीला एखादा मुलगा सुद्धा 1,000-1,200 रुपयाचा शर्ट घालतो, 800-900 रुपयाचा बूट घालतो, टकाटक राहतो झोपडपट्टीत, पण टकाटक राहतो. तर तुमची लाईफस्टाईल कशी आहे ती शुक्रावरनं करते. त्याच्यानंतर तुमची बाई, बाटली, व्यसन, पत्ते, जुगार, स्मगलिंग, 2 नंबरचे दारूचे धंदे, क्लब, अड्डे, हे सगळं शुक्रावरनं करतं. शुक्र बिघडला तो मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाही. अनेक संते व्याख्यान असे देतात, मनुष्य मोबाईल फेकून देईल, कान लावून टक लावून व्याख्यान ऐकल, इतकं सुंदर आणि अप्रतिम व्याख्यान देतात. बरोबर. परंतु शुक्र बिघडल्यामुळं बायकांचा नाद लागला, अनेक जण आज जाऊन बसले. शुक्र हा अतिशय विचित्र ग्रह आहे. आता मी तुम्हाला 7 ग्रहांची माहिती सांगितली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर. आता या 4 रेषांची ओळख करून देतो. ही तुमची मनाची रेष, मन म्हणजे स्वभाव, हो. दिमाग म्हणजे बुद्धी, ही भाग्य, आणि हे आयुष्य, जीवन रेषा ज्याला म्हणतो. हो, लाईफ लाईन. ही मन, ही बुद्धी, ही भाग्य आणि आयुष्य. बरोबर. आता म्हणलं नाही का, आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. हो. आता ही मनाची रेष तुमची इथून निघाली, बरोबर, बरोबर. आणि जर गुरुकडे गेली हा, तर तुम्ही मनाने कशा असताल? उदारमतवादी, परमार्थ करणारा, बरोबर, अजून लोकांना देणारा, करेक्ट, लोकांचा विचार करणार. लोकांचा विचार करणारा. शनीकडे गेली तर स्वार्थी, बरोबर, अजून म्हणजे मी पैसे घेण्याचा विचार करेल नाही, मी कमवण्याचा पण एक समजू शकतो आपण, बरोबर, पण लोकांकडून मला कसं काढता येईल मी तो विचार करेन. बरोबर. आणि दोघांच्या मधोमध गेली तर थोडं दोघांचं असेल, स्वार्थ परमार्थ दोन्ही 50-50. दोघांच्या मध्ये गेली, स्वार्थ परमार्थ दोन्ही. आणि खाली गेली तर बुद्धीचा विचार म्हणजे मंगळाकडे आली शेवटी. हा, बुद्धी नाही, मंगळाकडे आली. खाली गेली तर काय, त्याचं उत्तर काय? कडक, थोडंसं रॉंग असं, जे आपण म्हणतो की तुम्ही जसं सांगितलं होतं की पोलिसांचं उदाहरण दिलं होतं की असंच झालं पाहिजे किंवा कडक, पहिले तो मारेल आणि मग नंतर विचारेल, असं तुम्ही एक्झाम्पल दिलं होतं. जैसे को तैसाठी फॉरकॅट जसाच तसे वागणारा मंगळाचा ग्रह, हा, त्याचा गुणधर्म त्याला लागू होईल. बरोबर. आता ह्या रेषेला, ह्या मनाच्या रेषेला जर अशा रेषा असतील, हां, अशा बाहेर गेलेल्या असतील, ओके, तुम्ही आयुष्य किती चांगली कामं करा तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार.
या अशा रेषा असतील. अशा बाहेर गेलेल्या असतात. बरं, ओके. शाळा बांधा, स्कूल बांधा, कॉलेज बांधा, मंदिर बांधा, देऊळ बांधा, टेम्पल बांधा, धर्मशाळा बांधा, अनाथाश्रम बांधा, वृद्धाश्रम बांधा, मठ बांधा, कितीही चांगली कामं करा तरीही लोक तुम्हाला नावं ठेवणार. अशा बाहेर गेले असतील ते. ओके. अशा आत गेले असतील, आत गेले असतील पोटात, किती पण घाणेरडे कामं करा. चोऱ्या करा, माऱ्या करा, दरोडे घाला, बलात्कार करा, स्मगलिंग करा, 2 नंबरचे दारूचे धंदे करा, क्लब चालवा, अड्डे चालवा, किती घाणेरडे कामं करा तरीही लोक तुम्हाला. चांगलं म्हणतील. माझ्या अभ्यासाप्रमाणे अशा रेषा राजकारणी लोकांच्या हातात असतातच असतं. बरोबर. राजकारणात काय चालतं, हो, हेच चालतं. पहिले पैशाची बॅग आणि मग सही, म्हणजे दिवसभर चोऱ्या. बरं. आणि रात्री बाई बाटली आई अशी शिवाय त्यांना जमत नाही तरी लोक त्यांचे फ्लेक्स लावतात. माझे आधारस्तंभ, माझे प्रेरणास्थान, यांचे मला आशीर्वाद, माझे मार्गदर्शक, काय काय लिहितात. अरे तो दुनियाचे घाणेरडे कामं करतोय तरी तुम्हाला त्याचं कौतुक असतं. अशा रेषा त्यांच्या हातात असतंच असतं. डबल असल इमोशनल असते, भावनिक असते. डबल म्हणजे मंगळाची जी त्या रेषेला, मनाच्या रेषेला ओके ओके. अंडरलाईन. हा, बरोबर. मनाच्या रेषेला डबल असेल तर इमोशनल असते, भावनिक असते. कोणाचं दुःख त्यावेळेला देखवत नाही, लगेच डोळ्यात टपकन पाणी येतं. इमोशनल. टीव्ही मध्ये पिक्चर पाहतोय, थिएटरमध्ये पिक्चर पाहतोय, एखादा दुःखद प्रसंग दिसला लगेच डोळ्यात गंगा जमुना व्हायला सुरुवात होते. इमोशनल आणि भावनिक असतं. बरोबर. आणि अशी अखंड प्लेन असत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्या स्वभावाचा अंदाज कधीच कोणाला येत नाही. तो कोणत्या क्षणाला काय निर्णय घेईल हे सांगता येणार नाही. जसं भगवान श्रीकृष्णाला शेवटपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही. बरोबर. स्वर्गीय इंदिरा गांधीला शेवटपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही. संसदेमध्ये निर्णय घ्यायचा, एक प्रॅक्टिकलमध्ये गरज पडली, भलताच निर्णय घ्यायचा, सगळे भांबवून जायचे, चक्रावून जायचे. अरे या बाईनी काय निर्णय घेतला होता, आता बाई काय निर्णय घेते. कोणत्या क्षणाला काय निर्णय घेईल हे सांगता येणार नाही, स्वभावाचा अंदाज येत नाही. तर ही जी गुरुकडे गेलेली, हिला म्हणतात देवाचा, ओके. हिला म्हणतात मानवाचा, ह्याला म्हणतात दानवाचा, आणि ह्याला म्हणतात भगवान श्रीकृष्णाचा. देव, मानव, दानव आणि भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण शेवटी जशा तसे तसे. हो. ही झाली मनाची रेषा. ओके. समजलं. आता आपण पुढे चालू. आता आपण घेऊ बुद्धी. बुद्धीची रेषांची सरळच पाहिजे. ओके. तर तुमची बुद्धी एकदम शार्प. वेडी वाकडी असल, तुटलेली असल, झिकझॅक असल, डॉट असल, अशा रेषा ज्यांच्या हातात असतात अशी व्यक्ती सगळं समजलं म्हणते पण काही समजलं नसतं. परंतु अशा रेषा ज्यांच्या हातात असतात त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं, पर्याय नाही. बापरे. तर बुद्धीची रेष तुमची सरळच पाहिजे, तर तुमची बुद्धी एकदम शार्प. आता बुद्धीची रेष इथून निघाली, बरोबर, आणि इथंच थांबली अर्धी रेष. तो बुद्धीने अर्धवट, डोक्याने अर्धवट, मूर्ख माणूस. हिथून निघाली आणि सूर्य पर्वताच्या खाली थांबली. एकदम प्रॅक्टिकल, आगळ पगळ बोलणार नाही, आगळ पगळ लागणार नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलल, जेवढं गरजेचं आहे तेवढंच करेल, एकदम प्रॅक्टिकल. हाताबाहेर गेली अतिबुद्धी म्हणून वाया जातो, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फेल होतो, अतिशहाणा. स्वतःची चालवतो. खाली चंद्राकडे गेली नुसत्या कल्पना करतो. अमेरिकेला जाईल, लंडनला जाईल, जपानला जाईल, दुबईला जाईल, मलेशियाला जाईल. दिवसातून 10 वेळा तो अमेरिकेला जाऊन येतो. तसं एअरपोर्टला जाणं होत नाही. 24 तास कल्पना आणि प्लॅनिंग करत बसतो. कारण तर चंद्राकडे गेली, चंद्र म्हणजे प्लॅनिंग. बरोबर. थोडीशी वर गेली मंगळाकडं, हट्टी असतं. त्याचा हट्ट पुरा झाल्याशिवाय तो गप्प बसत नाही. बरोबर. अजून थोडी पुढे गेली असेल, आक्रमक असतो, शॉर्ट टेम्पर असतो. आई वडील भाऊ बहीण नवरा बायको कोणाचा विचार करत नाही, पटकन गरम होऊन मोकळा होतो. बरोबर. आणि अजून थोडी पुढे गेली असेल तर क्रूर असतो, क्रिमिनल माइंडचा असतो. बापरे. अशी रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असते अशा व्यक्तीकडनं त्याच्या उभ्या आयुष्यात कोणाचा मर्डर झाल्याशिवाय राहत नाही. काय सांगताय सर? ही इतकी घातक रेषा. माझ्याकडे हात आहेत साहेब.
मला दाखवली, प्रॅक्टिकल म्हणजे दाखवलं. झाले असे हो बरं. तुमच्याकडे गुन्हेगार पण येत असतील. हो, सगळे गुन्हेगार सगळे येऊन गेले, पुण्यातले मॅक्सिमम गुन्हेगार येऊन. आता तर बुद्धीने तुम्ही अर्धवट आहात का प्रॅक्टिकल आहात का काल्पनिक आहात का ओव्हर कॉन्फिडन्स आले आहात, हट्टी आहात का आक्रमक आहात का क्रूर आहात, कळायला वेळ लागणार नाही. बरोबर. इतकं सिंपल गोष्ट. करेक्ट. ही झाली बुद्धीची रेषा. आता आपण घेऊ आयुष्य रेषा. आयुष्य रेषेला अशा 8 रेषा जर गेल्या असतील त्याला पोटाचे विकार होतात, पेट की बिमारी आहे. बाहेर गेले असतील पाठीचे विकार, बॅक पेन, पाठण दुखणे, भरून येणे, अवघडून येणे. डबल आसन छातीचे विकार, छाती दुखणे, बरगडा दुखणे, कफ होणे, निमोनिया होणे, स्त्रियांचे स्तन दुखणे, असे आजार त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला होतातच होतात. असं चिन्ह असेल दीर्घकाळ टिकणारा आजार होतो. आजार सुरू होतो, प्रचंड वाढतो आणि कमी होतो. त्यालाही समजत नाही आजार कसा सुरू झाला, कसा वाढला आणि कसा कमी झाला. डॉक्टरला सुद्धा समजत नाही ह्याचा आजार कसा सुरू झाला, ह्याचा आजार कसा वाढला आणि ह्याचा आजार कसा कमी झाला. बरोबर. आणि अशी सर्पासारखी रेष असेल, अशी रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असते जगातल्या कोणत्याही डॉक्टरला त्याचं निदान होत नाही. बापरे. त्याला वेदना चालू होतात, तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला गोळ्या, इंजेक्शन, औषध देतो, सलाईन लावतो, ICU टाकतो, व्हेंटिलेटर टाकतो, सगळं इलाज करतो, पण वेदना चालूच असतात, निदान काही होत नाही. हीच रेषा जर छोट्या प्रमाणात असेल हा लवकर बरा होतो, आणि हीच रेषा जर मोठ्या प्रमाणात असेल तर वेदना असह्य झाल्यामुळे अशी व्यक्ती आपल्या शरीराचं काहीतरी कमी वाईट बरं जास्त करून म्हणजे त्याला कळत पण नाही की काय झालंय मला, मग तो स्वतःहूनच होता प्रचंड त्रास, प्रचंड वेदना होतात आणि तो काहीतरी करून घेतो. कमी जास्त करून घेतो, म्हणजे वाईट गोष्टी करून. आणि ह्याच रेषेला अशी आतून येऊन एक रेषा चिकटली ही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. असं मृत्यूचं चिन्ह असून सुद्धा मृत्यू होत नाही जर आतमध्ये प्रोटेक्शन लाईन चांगली असेल तर मृत्यू होत नाही. बरं, ही एक नवीन लाईन आली आता. प्रोटेक्शन लाईन, ही प्रोटेक्शन लाईन. ही प्रोटेक्शन लाईन, हिला लाईफ लाईन नाही म्हणते, हा, ही प्रोटेक्शन लाईन. जर ही स्ट्रॉंग असेल तर मग हे काहीही राहू दे इकडे, ती पार मुठीचा खाईत जाईल माणूस पण मृत्यू नाही होणार. मृत्यू नाही होणार. अरे वा. परंतु हिथं त्याला मोठा आजार झाल्याशिवाय राहणार नाही, ही जरी असली तरी. बरं. आणि ह्याच रेषेला, हीच रेषा जर अपूर्ण असेल, अर्धवट असेल, शॉर्ट असेल तर मृत्यू 100% निश्चित. आयुष्य रेषेला स्क्रॅच झाली, ताराला तार चिकटली, स्क्रॅच होणार, थिंग्या उडणार, तसा हा प्रकार. ही झाली आयुष्य रेषा. समजलं? बरोबर. आता आपण घेऊ भाग्यरेषा. भाग्यरेषा म्हणजे पैसा पण त्याच्यात येईल का? सगळं आलं, सगळं भविष्य सगळं आलं त्याचं. बरोबर आहे. आता तुम्ही मन जाऊन ऐका, नाही तर लगेच विचारा. हो. तर भाग्यरेषा म्हणजे काय? ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे तो भाग्यवान. बरोबर. भाग्यरेषा ही तुमची सरळच पाहिजे, तर तुमच्या आयुष्याचा प्रवास जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कायम सुखाचा होणार. वाकडी असल, वेडी वाकडी असल, तुटलेली असल, झिगझॅग असल, डॉट डॉट असल, आडव्या रेषा असतील, सुरुवातीला नो एंट्री बोर्ड असल, अशा रेषा ज्यांच्या हातात असतात अशा व्यक्तीचा प्रवास हा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कायम दुःखाचा होतो, कधीही सुखाचा होत नाही. तर ह्याला म्हणतात सुखाचा, ह्याला म्हणतात दुःखाचा. ओके. असं का? तर समजा तुम्ही पुणे मुंबई प्रवास करताय, तुम्ही स्वतः गाडी चालवताय, एक्सप्रेस हायवे जर गाडी घातली तर 2 तासात गाडी मुंबईला टच करणार. बरोबर. आणि तीच गाडी जुन्या रोडनी घातली, खंडाळ्या घाटातून घातली, तुम्हाला वेडी वाकडी वळणं लागणार, घाट लागणार, ट्रॅफिक लागणार, सिग्नल लागणार, पोलीस लागणार, स्पीड ब्रेकर लागणार, खड्डे लागणार. तोच प्रवास अर्धा तासाचा होणार. ह्याला म्हणतात सुखाचा, ह्याला म्हणतात दुःखाचा. हा एक्सप्रेस हायवे ना, ही वेडी वाकडी वळणं, घाट, सिग्नल, हे स्पीड ब्रेकर, नो एंट्र्या. आता हे मनगट आहे. बरोबर. हे मनगट आहे. ह्या मनगटापासून भाग्यरेषा निघाली आणि शनीकडे गेली.
हे मनगट आहे, या मनगटापासून भाग्यरेषा निघाली शनीकडे गेली. बरोबर. हा कष्ट करत 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 मोठा होतो, पण होतो. ओके. हा खड्डा आहे, हा खड्डा आहे, प्रत्येकाच्या हाताला खड्डा आहे. बरोबर. हा खड्डा आहे, ह्या खड्ड्यातून निघालेली शनीकडे गेली, ह्या खड्ड्यातून निघालेली शनीकडे गेली. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला बैलासारखं काम करावं लागतं, मेहनत. हमाली काम करावं लागतं, मेहनतीचं काम करावं लागतं. आपल्यापेक्षा प्रचंड कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो, 13-13, 14-14 तास काम करतो, पण 700, 800, 900 रुपयाच्यावर काय पैसे कमवत नाही. हमाल. बरोबर. स्वतःची घर खर्ची सुद्धा नीट चालू शकत नाही. असं का? तर खड्ड्यात पडलेला माणूस लवकर खड्ड्याच्या बाहेर येत नाही, त्याच्या आयुष्याचा प्रवास हा खड्ड्यातून चालू होतो. म्हणून जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला बैलासारखं काम करावं लागतं. बरोबर आहे. आतून निघालेली मिळाली, आई वडिलांच्या पुण्याईमुळे मोठा होतो. आई वडिलांची बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, इस्टेट, सोनं चांदी, शेती त्याला मिळतं. असं का? तर ही तुम्हाला जन्म कोण दिला? आई वडिलांनी. ही तुमच्या आई वडिलांची रेषी. ओके. त्यांच्या पोटातील मुलाली तुमच्या भाग्याला येऊन मिळाली. हो. बरोबर. म्हणून आई वडिलांची बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, इस्टेट, सोनं चांदी, शेती त्याला मिळतं. मिळालं नाही, मिळतं. हिथून निघाली आणि गुरुकडे गेली. हा चांगला मार्ग पत्करतो, चांगल्या मार्गाने मोठा होतो. परमार्थाचं. हिथून निघाली शनीकडे गेली, पैशाला पैसा लावतो आणि मोठा होतो. हिथून निघाली आणि सूर्याकडे गेली. सूर्य म्हणजे ज्ञान, ज्ञानामुळे मोठा होतो. जसं IT कंपनीतले मुलं वयाच्या 23, 24, 25 मध्ये IT पूर्ण झालं, लगेच 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5-5 लाख रुपये महिना पगार चालू होतो. तसं सूर्य म्हणजे ज्ञानामुळे मोठा होतो. बरोबर. हिथून निघाली आणि बुधाकडे गेली. उचापती करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे मोठा होतो. अहो, जो उचापती करतो तोच मनुष्य मोठा होतो. पैसे. जो घरात गप्प बसून राहतो कधीच मोठा होत नाही. बरोबर आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. पानटपरीवाला आहे, काय विकतो? पान, बिड्या, तंबाखू, सिगरेट, काडेपेट्या विकतो. म्हणजे किती? 500, 700, 800, 900 रुपये, 1000 रुपये कमवतो आणि आपला घर खर्च चालवतो. बरोबर. पण त्याला बसल्या बसल्या एक त्याच्या अंगात कला असते. ह्याचा फ्लॅट त्याला भाड्याने दे, त्याचं दुकान त्याला भाड्याने दे, त्याचं ऑफिस त्याला भाड्याने दे, त्याचा प्लॉट विक, त्याचं ऑफिस विक, त्याचं दुकान विक, त्याचा फ्लॅट विक. लाखो रुपये कमिशन कमवतो आणि करोडपती येतो. उच्चापती करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे मोठं. बरोबर आहे. दिसतो छोटंसं, पण कुठल्या कुठे निघून जात. हिथून निघाली आणि ह्या खड्ड्यात जाऊन पडली. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचे सगळे अंदाज, प्लॅनिंग, कल्पना ह्या सगळ्या चुकत जातात आणि तो कायम अपयशी राहतो, कधीच यशस्वी होत नाही आणि शेवटी तो मरून जातो. हो. असं का? तो खड्ड्यात जाऊन पडला. तर त्याचं उदाहरण म्हणजे इराण ह्या देशाचा राष्ट्रपती सद्दाम हुसेन, ज्यांनी प्लॅनिंग केलं तर मी अमेरिकेला संपवून टाकल, बर्बाद करून टाकल, नष्ट करून टाकल, उद्ध्वस्त करून टाकल. त्याचे सगळे अंदाज, प्लॅनिंग, कल्पना चुकत गेल्या आणि शेवटी त्याला फाशी शिक्षा झाली. हो. आणि शेवटी तो मरून गेला. का? तर खड्ड्यात जाऊन पडला. आता हिथून निघाली इथंच थांबली, पुढं भाग्यरेषाच नाही. बरोबर. समजा ह्या व्यक्तीचं वय 70 आहे, ह्याला वयाच्या 35 पर्यंतच पैसे मिळणार, नंतर बंद होऊन जाणार. ओके. कारण तो तिथं अर्ध्यात थांबून गेला. भाग्यरेषाच नाही ना पुढं, पर्यंतच भाग्यरेषा. बरोबर आहे. इथं भाग्यरेषा नाही आणि इथंही भाग्यरेषा नाही आणि इथंच भाग्यरेषा आहे फक्त. हा निम्म्या वयानंतर पैसे कमायला सुरुवात करतो. ओके. इथे भाग्यरेषा नाही, इथे भाग्यरेषा नाही, इथं भाग्यरेषा. हा म्हातारपणी पैसे कमायला सुरुवात करतो. हो. भाग्यरेषा इथून निघाली आणि इथंच थांबली आणि इथून नवीन निघाली. ह्याच्या आयुष्यात परिवर्तन होतं. कपड्याचं असेल तर किराणाचं करल, किराणाचं असेल तर सोन्यादांचे करल, त्याची नोकरी बदलल, तालुका बदलल, जिल्हा बदलल, स्टेट बदलल, देश बदलल. नवीन भाग्यरेषा, सगळ्या गोष्टी नवीन चालतात. बरोबर. गाडी, वडा, बंगला, टोटल चेंज, परिवर्तन. नवीन भाग्यरेषा, सगळ्या गोष्टी नवीन चालतात. भाग्यरेषा इथून निघाली आणि बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून जाऊन थांबली. हा बुद्धीने पैसा कमवतो. भाग्यरेषा इथून निघाली, बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून मनाच्या रेषेला स्पर्श करून जाऊन थांबली. हा बुद्धीने पैसा कमवतो आणि मनातल्या इच्छा पूर्ण करतो. ओके. भाग्यरेषा इथून निघाली, बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून मनाच्या रेषेला स्पर्श करून जर पुढे गेली, हा बुद्धीने पैसा कमवतो,
मनातल्या इच्छा पूर्ण करतो आणि मनातल्या इच्छेपेक्षा त्याला जास्त पैसे मिळतात. समजा टार्गेट 100 कोटीचं आहे, त्याला 125 कोटी मिळाल्याशिवाय राहणार नाही जर पुढे गेली तर. आपल्या हातातल्या उभ्या रेषा आपल्याला उभं करतात, आडव्या रेषा आडवं करतात. इतकं सिंपल होईल. उभ्याच पाहिजे, वाकड्या नाही. लग्नात माणूस किती वेळ वाढवू शकतो? लग्नात लागणार. तर अशा ठिकाणी माणसाच्या हातात आडवी रेषा ही तो मनुष्य उद्ध्वस्त होतो. आडवी रेष नको. आडवी रेषा इथं मनुष्य उद्ध्वस्त होतो. बंगल्यातला माणूस सुद्धा रस्त्यावरून भिकारी होतो. मोठी असेल तर मोठं नुकसान, छोटी असेल तर छोटं नुकसान, अजून छोटी असेल तर अजून छोटं नुकसान, आणि अजून छोटी असेल तर अजून छोटं नुकसान. आणि हीच भाग्यरेषा इथं जाऊन जर पडली, हा म्हातारपणी सगळं बर्बाद करतो, नष्ट करतो, सगळ्यांना रस्त्यावर आणतो, भिकारी करतो आणि शेवटी मरून जातो. उभ्या रेषा उभं करतात, आडव्या रेषा आडवं करतात. इतकं सिंपल. बरोबर आहे, सिंपल आहे. आता शेवटचं आणि अतिशय महत्वाचं, तर मनुष्य मोठा का होतो, श्रीमंत का होतो, त्याला गर्भ श्रीमंती का येते, त्याला करोडो अरबो खरबो रुपयाची लॉटरी का लागते? ज्या व्यक्तीच्या हातात आयुष्य रेषेला आतून येऊन एक रेषा जर टच करत असेल, हातामध्ये मत्स्यचिन्ह असेल, मासा फिश, हातामध्ये मंदिर चिन्ह असेल, देऊ टेम्पल, हातामध्ये पद्मचिन्ह असेल, स्टार, हेडलाईनवर ट्रँगल असेल, त्रिकोण, किंवा सूर्यपर्वतावर 2 समांतर रेषा असतील, अशी व्यक्ती अचानक गर्भश्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. ओके. मग त्याच्या हातात भाग्यरेषा असो का नसो. किंवा नसो, 1 2 3 4 5 6 ह्या 6 चिन्हातलं एक चिन्ह असेल, तो कुठं निघून जातो. 2 असेल तर प्रचंड मोठा होतो, आणि 3 असेल तर अगणित मोठा होतो. आता या कागदाच्या व्यतिरिक्त तुमच्या हातावर मी एकही शब्द दुसरा बोलणार नाही. ह्यात काय समजलं नाही समजलं विचारा. सर, मला आता कळालं यातलं पूर्ण. बरोबर. पण आपल्या ऑडियन्सला जर यामध्ये काही कळालेलं नसेल तर सर नंबर देतीलच त्यांचा, ते कॉन्टॅक्ट करून सरांकडून कन्सल्टेशन पण घेऊ शकतात आणि कमेंटमध्ये पण टाकू शकतात. तिथेही सर रिप्लाय करतीलच, म्हणजे त्यांना जसा असा वेळ मिळेल तसा ते रिप्लाय करतील. बट जर आता कुणाला तुमच्याकडून कन्सल्टेशन हवं आहे तर ॲक्च्युली असं आहे की तुम्हाला त्यांच्या ऑफिसलाच जावं लागेल. तुम्ही फोनवर म्हणजे हातांचा फोटो पाठवून कन्सल्टेशन नाही देऊ शकत, कारण त्यांचं एक सिस्टीम आहे, तिथं सर ठसे घेतात हातांचे प्रॉपरली आणि मगच कन्सल्टेशन देतात. तर सर नंबर कसा कॉन्टॅक्ट करू शकतात ते आपल्याला? माझा नंबर खाली मी डिस्प्लेला लावूनच देईल. टाका. येस, चालेल. अपॉइंटमेंट शिवाय तुम्ही डिरेक्टली जाऊ नका सरांकडे, कारण ऑलरेडी अपॉइंटमेंट बुक असतात. तर तुम्ही कुठूनही आलेले असाल तर तुमचा टाइम वेस्ट जाईल, तुमचे पैसे वेस्ट जातील. आता आपण बघितलं की हाताचं असं आहे की एक ऑलरेडी रेषा आहेत, त्याच्यावर आपण काही चेंजेस करू शकत नाही. तुम्ही म्हणतात की याला रेमेडीज नाही आहे, तुमचं भाग्य कोणी चेंज करू शकत. बरोबर. तर काहीतरी एखादा उपाय द्यायचा झाला तर तुम्ही काय द्याल? उपाय नाही म्हणता येणार त्याला, एक गाईडलाईन म्हणून एक गोष्ट करू शकतो. त्या गोष्टींनी पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते आणि मनातले वाईट विचार नष्ट होतात. ते म्हणजे मंत्र साधना. मंत्र साधना. तर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, ज्या देवावर तुमचं प्रेम आहे, एकच देव, कोणता एकच देव पकडा. पहिलीचे 50 खंडीभर देव काय कामाचे नाही. एका देवावर श्रद्धा ठेवा आणि एकाच देवाचं काम करा. तर एका देवाची, ज्या देवावर श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्या देवाचा मंत्र जप करा, नामस्मरण करा. तर त्या देवाचं मंत्राचं नामस्मरण करायचं. ओके. ज्याही देवावर आपली श्रद्धा आहे, आपण ज्या देवाला मानतो त्या देवात पूजायचं. त्याचं उत्तर असं आहे, पुण्य ते स्मरण, पुण्य ते स्मरण, पाप ते विस्मरण. हे भगवंता, माझ्या आयुष्यात जे जे चांगलं घडतंय ते तुझ्या नामस्मरणामुळं, आणि हे भगवंता, माझ्या आयुष्यात जे जे वाईट घडते तुला मी विसरल्यामुळं. विस्मरण, पुण्य ते स्मरण, पाप ते विस्मरण. बरोबर. आता मंत्रामध्ये काय टाक, हे पण महत्वाचं आहे ना. मी म्हणतो म्हणून नका म्हणू. बरोबर. मंत्रात काय टाक. तर महाभारतामध्ये सुंदर पांचालीचं वस्त्र हरण होत होतं. तो दुर्योधन आणि तो दुःशासन त्या पांचालीची साडी काढत होता, म्हणजे तिची इज्जत काढत होता.
त्या पांचालीचे 5 नवरे जे एक से बढ़कर एक बलाढ्य योद्धे होते, पण एकही जण तिला वाचू शकला नाही. तिने एकेकाला आवाज दिला, अरे वाचवा वाचवा, एकाला, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, 5व्याला आवाज दिला, पण एकही जण धावून नाही आला, वाचू शकला नाही. परंतु पांचाली मनाने शुद्ध, निर्मळ आणि श्रद्धावान होती आणि तिची भगवान श्रीकृष्णावर अपार श्रद्धा होती. शांत झाली, स्थिर झाली आणि फक्त आवाज दिला, जय श्रीकृष्ण. ते श्रीकृष्ण भगवान धावून आले. हे साडी काढतात ते आणि ते साडी घालतात ते. बरोबर, चक्रच. तिची इज्जत गेली नाही. ही ताकद मंत्रामध्ये. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान समक्ष नव्हते. हिने आवाज दिला. तिची भगवान श्रीकृष्ण श्रद्धा होती. हिने आवाज दिला, जय श्रीकृष्ण. काय मंत्र बोलली असतात श्रीकृष्णाबरोबर त्यावेळेस. आणि ते श्रीकृष्ण धावून आले. हा साडी काढतो आणि ते साडी घालतात. तिची इज्जत गेली ना. ही ताकद खरी मंत्रामध्ये. ताकद खरी मंत्रामध्ये. मंत्र साधण्यामध्ये ही ताकद आहे. पुढची क्लिप मी तुम्हाला, आपण पुढचं एक क्लिप मी तुम्हाला देतो. ती मंत्र साधना कशी करायची, कसं बसायचं, पूर्वेला तोंड करून बसायचं, एनर्जी कशी मिळते, कोणते ड्रेस कपडा घालायचा, बरोबर, कोणत्या मुद्रेत बसायचं, कशा पद्धतीने करायचं. एक पॉडकास्ट करू त्याच्यामध्ये असेल. 3 साधने आहेत वेगळ्या. तर त्या तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी वेगळ्या समजून सांगत. चालेल सर, थँक्यू सो मच. तुम्ही जी ही माहिती दिली आपल्या ऑडियन्सला घर बसल्या बसल्या त्यांना त्यांच्या हातावर कोणत्या रेषा कशा येत्या आता समजेल. म्हणजे 50% तरी त्यांना कळालं असेल की कसं ते बघू शकतात. ऍक्च्युली खूप साऱ्या रेषा असतात, डिटेलमध्ये असतं जर बघायचं झालं तर. तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. येस. आणि ज्यांनाही कन्सल्टेशन हवं आहे, नंबर मी डिस्प्लेला लावलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे. सरांच्या फेसबुक लिंक, इंस्टाग्राम लिंक पण टाकलेली आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.